साहेब, आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालाय. अर्थसंकल्पावर टीका करताना महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आमदार दानवे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज आणायला पाहिजे होतं, गद्दारांना काही जमलं नाही. अंबादास दानवे मुळात त्यांना बजेटमधलं काय कळतं, बजेट कशाची खातात, जमा खर्च काय हे सुद्धा मला वाटत नाही त्यांना कळत असेल. त्यांच्या नेता यांनी तर जाहीरपणे सांगितलं की मला बजेटमधलं काही कळत नाही. तर नेत्यालाच काही कळत नाही तर यांना काय कळणार. त्यांनी प्रथम बजेट समजावून घ्यावं आणि नंतर बजेटवरती टीका टिप्पणी करावी. आपल्याकडे काय शिल्लक आहे का, कार्यकर्ते शिल्लक आहेत का, पदाधिकारी शिल्लक आहेत का, याचा थोडाफार उजळणी करावी, ती पानं चाळावी आणि नंतर आमच्यावर टीका करावी. त्यांनी अजून विरोधक टीका करतायत की ह्या बिहारचंच बजेट आहे, महाराष्ट्रासाठी काही दिलेलं नाही आहे आणि विशेषतः ही टीका तुमच्यावरती जास्ती करून होते कारण तुम्ही केंद्र सरकारला काही म्हणत नाहीत, महाराष्ट्राचे पक्ष. विरोधक ज्या पद्धतीने टीका करतायत त्यांनी कदाचित हे बजेट पाहिलं नाही. सबका विकास, सर्वसमावेशक विकास आणि सर्व भागांचा विकास यासाठी ही 5 वर्ष महत्त्वाची आहेत. अशा पद्धतीने हे बजेट आज जाहीर झालेलं आहे. 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स जे आपण माफ करत आहोत याचा फायदा या हिंदुस्थानातील सर्व जनतेला, सर्व कामगार वर्गाला आणि मध्यमवर्गीयाला होणार आहे. मग यामध्ये बिहार सोडून दुसरी जनता आहे ना, का त्यात नाही आहे. पहिली 15 मिनटं शेतकऱ्यांवरती, शेतकऱ्यांच्या विकासावरती अर्थमंत्री बोलल्या. पहिलं बजेट असेल की शेतकऱ्यांना एवढं महत्त्व दिलं गेलं आहे. यामध्ये बिहार सोडून इतर शेतकरी आहेत ना, 10,000 मेडिकलच्या जागा वाढवलेल्या आहेत. या बिहार सोडून सुद्धा आहेत ना. किसान जी कर्ज आहे त्याची मर्यादा वाढवले. यामध्ये काय फक्त बिहारमधले शेतकरी आहेत का. कॅन्सरवरची जी औषधं होती त्याच्यातला कर कमी केलेला आहे, कर माफ केलेला आहे. याचा फायदा सर्वत्र होणारे 10,000 मेडिकलच्या जागा वाढवलेल्या आहेत त्या काय फक्त बिहारमध्ये वाढवलेल्या आहेत का. SC ST महिलांकरता कर्ज मर्यादा वाढवलेली आहे, स्टार्टअप करता तरतूद वाढवलेली आहे. यामध्ये काय फक्त बिहार आहे का. काय माहिती आहे का, हे तुकड्या तुकड्यांचे पक्ष आहेत आणि त्यामुळे हे तुकड्या तुकड्यांचंच राजकारण करू पाहत आहेत. यामुळे अशा पद्धतीने हे सर्व लोक टीका करत आहेत. सर, तुमच्या मतदारसंघाचा काल उल्लेख झाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये ठाण्याचा. ठाणे मेट्रोबद्दल काय सांगाल. आज अभिमानाने सांगेल की काल राष्ट्रपतींचं भाषण देशातील सर्व जनतेला उद्देशून होतं आणि त्या राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात असलेला अंतर्गत मेट्रोचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. भरीव अशी तरतूद आमच्या अंतर्गत मेट्रोकरता झालेले जे 4 शहरांचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये आमच्या ठाण्याचा उल्लेख झालेला आहे, पुण्याचा उल्लेख झालेला आहे. मी खऱ्या अर्थाने ही मेट्रो, अंतर्गत मेट्रो करण्याकरता लाखो हजार कोटींची जी तरतूद केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी खास करून विशेष आभार मानेन.